विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने लेखा व कोशागार विभागाच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर लेखा व कोशागार किती विभागांच्या जाहिराती ह्या आतापर्यंत आलेल्या आहेत, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, विद्यार्थ्याला किती विभागात फॉर्म भरता येणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो विद्यार्थी वारंवार विचारतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहिलेले विभाग आहेत, या राहिलेल्या विभागांच्या जाहिराती कधीपर्यंत येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लेखा व कोशागार विभागाची. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत मग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमधील कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. एकूण पद आहेत विद्यार्थी मित्रांनो 42 आणि याची फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 16 फेब्रुवारी 2025. अर्थात 18 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2025. पुढचा जिल्हा आपण बघूया तो आहे नागपूर विभाग. मी जिल्हा म्हटलो, ऍक्च्युली विभागाची जाहिरात आहे. आता नागपूर विभाग आहे. मग या नागपूर विभागाअंतर्गत येणारे जिल्हे बघा नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर. ठीक आहे. आता या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल नावाचं हे पद आहे. एकूण पद आहेत 56 आणि विद्यार्थी मित्रांनो याची फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती आहे 9 फेब्रुवारी पर्यंत. म्हणजेच 10 जानेवारी पासून याचे फॉर्म जे आहेत ते सुरू झालेत. 9 फेब्रुवारी ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात घ्या. पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, अर्थात पुणे विभाग. या पुणे विभागाअंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत अर्थात त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी असलेलं कनिष्ठ लेखापाल नावाचं हे पद आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ही एकूण पद आहेत 75 हे लक्षात घ्या. आणि फॉर्म भरणं जे आहे आता ऍक्च्युली 31 डिसेंबर पासून याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि 30 जानेवारी ही याची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे हे लक्षात घ्या. अर्थात पुणे विभागाची जाहिरात सगळ्यात आधी आलेली होती त्यामुळे याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकर चालू झालेली आहे. म्हणजेच आतापर्यंत आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगर ची जाहिरात आलेली आहे, त्यानंतर पुणे विभागाची जाहिरात जी आहे ती आलेली आहे आणि नागपूर विभागाची जाहिरात आलेली आहे. मग आता याच्या पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मग आपल्याला किती विभागात फॉर्म भरता येईल. तर एक लक्षात घ्या आतापर्यंत 3 विभागांच्या जाहिराती आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण 3ही विभागामध्ये फॉर्म भरू शकतो, कारण प्रत्येक विभागाची जाहिरात ही वेगवेगळी आहे. प्रत्येक विभागामध्ये फॉर्म भरण्याचा दिनांक वेगळा आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक विभागाची परीक्षा सुद्धा ही सेपरेट असणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला प्रत्येक विभागामध्ये फॉर्म भरता येईल हे लक्षात घ्या. मग आता 3 विभागांची जाहिरात आलेली आहे. मग राहिलेल्या विभागांची जाहिरात कधी, तर अजून 3 विभाग बाकी आहेत. त्यामध्ये अर्थात कोकण विभाग आहे सगळ्यात महत्त्वाचा विभाग, ज्यामध्ये जवळजवळ 175च्या आसपास जागा असण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर नाशिक विभागाची जाहिरात येणं बाकी आहे आणि अमरावती विभागाची जाहिरात येणं बाकी आहे. राहिलेल्या विभागांची जाहिरात जी आहे ही विद्यार्थी मित्रांनो पुढच्या फार तर 7 ते 8 दिवसामध्ये ह्या सगळ्या जाहिराती येणार आहे हे लक्षात घ्या. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो की आता जेव्हा पुणे विभागाची जाहिरात आली त्यानंतर मी सांगितलं होतं की लवकरच छत्रपती संभाजीनगरची ऍड येते आहे, तर तीही आली आहे. नागपूरची येते ती पण आली. आता ही लक्षात घ्या 7 ते 8 दिवसामध्ये पुढच्या कोकण विभाग असेल, नाशिक विभाग असेल किंवा अमरावती विभाग असेल या 3ही विभागांची जाहिरात येत आहे. अर्थात लेखा व कोशागार विभागाची आपण अनेक दिवसांपासून वाट पाहतोय जाहिरातींची. टप्प्याटप्प्याने जाहिराती येत आहेत. 3 विभागांच्या आलेल्या आहेत. राहिलेल्या 3 विभागांच्या पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये जाहिरात येत आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो 6 विभाग आहेत. या 6च्या 6ही विभागामध्ये आपल्याला फॉर्म भरता येईल. फॉर्म भरायला कुठलीही अडचण नाही हे लक्षात घ्या. तेव्हा जोरदार तयारी चालू ठेवा. पुन्हा एकदा सर्व सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशागार विभागाच्या भरतीच्या अनुषंगाने तुमचा कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा, तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन भेटावं या अनुषंगाने इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच लेखा व कोशागार विभागाची आपण उपलब्ध करून देत आहोत. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित ही बॅच आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे. साधी व सोपी शिकवण्याची पद्धत आहे. पीपीटी स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत आणि 1 वर्षापर्यंत हे लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकतात. आता लेखा व कोशागार विभागाचा अभ्यासक्रम तुम्ही जर पाहिला तर कुठल्याही सरळ सेवा परीक्षेला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम आहे. अर्थात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके, जीएस आणि बुद्धिमापन चाचणी. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आहे. टीसीएस या सगळ्या परीक्षा घेणार आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली तयारी करा.
बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 256117 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.